आपल्या घरापुढे इतकं सुंदर वातावरण असेल तर शिमल्याला जायची कोणाची इच्छा होईल. आमच्या गावात सुद्धा पावसाळ्यामुळे जरा काही सुंदर वातावरण येतंय रोज. आज सकाळी सकाळी लवकर उठले, फ्रेश झाले आणि मस्त स्किन केअर करून घेतली. आणि आज कामाची ना जरा गडबडच होती. का? कारण आज बेंदूर होता आणि आज आमच्या घरी आहे पोळ्या आणि आमटीचा स्वयंपाक. आणि सकाळी उठल्या उठल्या मस्त अशी ग्रीन टी पिली आणि सगळ्यांसाठी म्हटलं पोह्यांचा नाश्ता करायला घ्यावा, जो की फिक्स असतो. गडबडीचं काम म्हणजे पोह्यांचा नाश्ता फिक्स असतो. एकीकडे हरभऱ्याची डाळ शिजायला लावली आणि एकीकडे पोह्यांचा नाश्ता करून घेतला आणि वेदूला पण दिला खायला. आता वेदूचा इथे दुसराच कार्यक्रम चालू होता. हा नवीन मित्र बनलाय ना, तर त्याला सोडतच नाही. माझी डाळ पण छान शिजली होती हरभऱ्याची. चला आता म्हटलं तळणाची कामं करून घ्यावीत. लाईट नव्हती, त्याच्यामुळे चार्जिंगच्या लाईटवरती सगळा स्वयंपाक केला. भजी, आमटी सगळं काही व्यवस्थित झालं. आणि आता माझ्या ह्या स्वयंपाकातला सगळ्यात मेन म्हणजे हा पुरणपोळ्या, ज्या की मला जमत नाही. कारण माझ्या माहेरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक कधीच नव्हता. तो फक्त एखाद्या ठराविक सणाला होता. चला देवाचा आशीर्वाद मी पण घेते, तुम्ही पण माझ्यासोबत घ्या. मस्त देवाची पूजा केली, दिवा आणि अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर ना देवासमोर मस्त नैवेद्याचं ताट सजवलं. एवढा सगळा स्वयंपाक आपण त्यांच्यासाठी करतो, पण खरं सांगू का, एवढं सगळं खायचीच इच्छा होत नाही नंतर. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.